दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणात मनीषा वाघमारे, पी.व्ही. कुलकर्णी या दोघांना कोर्टात हजर करण्यात आलंय। दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टात आज त्यांना हजर करण्यात आलं। यावेळी सीबीआयनं 14 दिवसांची सीबीआय कोठडीची मागणी केली। थोड्याच वेळात यावर कोर्ट निकाल देणार आहे। रामराजे शिंदे आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत। रामराजे, मनीषा वाघमारे आणि पी.व्ही. कुलकर्णी या दोघांनाही कोर्टात सादर करण्यात आलं होतं। कोर्टात काय नेमका युक्तिवाद झालाय? सीबीआयकडून सर्वात पहिला युक्तिवाद करण्यात आलेला आहे की मनीषा वाघमारे आणि पी.व्ही. कुलकर्णी या दोघांचाही नीट पेपर लीकच्या संदर्भामध्ये धागेदोरे आहेत आणि पुरावे आहेत। तर यावर मनीषा वाघमारे यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आलेला आहे की आपल्याला पुणे पोलिसांनी मागील काही दिवसापासून 1 दिवसापासून ताब्यात ठेवलेला आहे, परंतु कोणताही पुरावा जो आहे तो सादर केला गेला नाहीये किंवा आपल्या विरोधामध्ये कोणताही पुरावा नाही, हा मुद्दा आहे। दुसरं म्हणजे की मनीषाच्या वकिलांनी दुसरा एक मुद्दा मांडलेला आहे की जी रिमांड मागण्यात आलेली होती ती 14 दिवसाची रिमांड मागण्यात आलेली आहे। तर 14 दिवसाच्या या रिमांडला विरोध करण्यात आलेला आहे आणि केवळ 3 दिवस रिमांड ही पुरेसे आहे, कारण पोलिसांच्या हातामध्ये काहीच नाहीये। तिसरा मुद्दा सांगण्यात आलेला आहे की सीबीआयने थेट त्यांना ताब्यात घेतलेलं नाहीये, तर पुणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं आणि तेही सीबीआयच्या सांगण्यावरून ताब्यात घेतलं होतं। त्यामुळे आता ते ट्रान्सफर जे आहे ते सीबीआय कडे करण्यात आलेलं आहे। त्यामुळं पुणे पोलिसांच्या या तपासाच्या जोरावर फक्त ही 14 दिवसाची रिमांड मागण्यात आलेली आहे, तर हे चुकीचं आहे असं सांगण्यात आलेलं आहे। चौथा मुद्दा म्हणजेच की कुलकर्णी यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेला आहे तो म्हणजे की या संपूर्ण प्रकरणामध्ये एनटीए मधील सदस्यावर कोणतीही कारवाई केली गेलेली नाहीये। तर ती का कारवाई केली गेली नाहीये? कारण जे एनटीए पेपर तयार करतं ते पेपर पाठवायची वेगळी पद्धत आहे। पेपर पाठवणारे, पेपर वितरित करणारे हे दोन्ही वेगवेगळे लोक असतात। मग अशा वेळी एनटीएलाच हे फक्त माहित असतं की कोणाला पेपर पाठवला जातो आणि कोणाकडून वितरित केला जातो। त्यामुळे एनटीएतले सदस्य त्यांना विचारपूस का केली गेली नाही, त्यांच्यावर कारवाई का केली गेली नाही, हा कुलकर्णी याच्याकडून युक्तिवाद करण्यात आला होता। त्यामुळे एकीकडे मनीषा यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला की 14 दिवसाची रिमांड ही गरजेची नाही, केवळ 3 दिवसाची रिमांड ही गरजेची आहे आणि तेही पुणे पोलिसांनी अनधिकृतपणे 1 दिवस ताब्यात ठेवलेला आहे, 24 तास ताब्यात ठेवलेला आहे। एका महिलेला अशा प्रकारे ताब्यात ठेवता येत नाही असं सुद्धा त्यांचं युक्तिवाद आहे। आणि दुसरीकडे म्हणजेच की एनटीएचे सदस्य जे आहेत त्यांच्यावर प्रश्नचिन्ह का उपस्थित करत नाहीत तपास यंत्रणा, हे 3-4 सवाल जे ते उपस्थित करण्यात आलेले आहे। आता 5 वाजता राऊज एव्हेन्यू कोर्टमध्ये म्हणजे जिथे सीबीआय कोर्ट आहे तिथेच 5 वाजता एक निकाल जो आहे तो येईल आणि 2 मुद्दे स्पष्ट होतील। एक की कोर्ट हे सांगेल की 14 दिवसाची कस्टडी दिली जाईल की नाही। दुसरा मुद्दा, या दोघांचाही यामध्ये कितपत हस्तक्षेप आहे पेपर फुटीमध्ये। आणि तिसरा मुद्दा, एनटीएतील जे सदस्य आहेत त्यांच्यावर तपास करण्यासाठी कोर्ट काही आणखीन डायरेक्शन देते का, निर्देश देते का, त्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट होतील 5 वाजता। धन्यवाद राम दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण बघतोय 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवर आता कोर्ट निर्णय देणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे या प्रकरणात आता पुढच्या घडामोडी कशा घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल।